आमची मज्जा होईल. कुठं कचरा टाकायचा आहे तुम्हाला? चला मी सांगते तुम्हाला बरोबर. चल कुठं टाकायचं जायचं नाही. लहान मुलांनी जायचं नाही 12च्या नंतर. कचरावाला पाण्यातून चालू आहे. शांत शांत. काकू अजून काय काय झालं हो तिथे? अरे मागं काकू नाही. अरे कुठे देवा आता काय? चला घरी आला. चला रे भाऊ चला भाऊ. हा ना आलं असं ते झालं असतं. किती डेंजर. नंतर काकू गेलं कुठे असतील? गेलं कुठे असतील? मी तर पूर्ण घामाघूम झालो एवढं थंडी. अरे घाम खूप थंड काय करायचं? दीदीला सांगावं लागेल. दीदीने विश्वास करायला पाहिजे. हा अरे मी विश्वास नाही ठेवला तर लगेच दीदीला सांगू. सांगू दीदी बघू काय म्हणते. असं खरंच होऊ शकतं का? झालं असेल तर असं. काय आपण त्यांना विचारून मग सांगू. उद्या बोलू नाटक. अरे यार आपण त्यांच्या नादी लागलेलाच तुम्हाला पेशंट बोलवलं. दीदीला सांगायचं का नाही आपल्यासोबत दीदी झालं ते? सांगायचं सांगून देऊ दीदीला. पण दीदी काय बोललं आपल्याला? जर का तिने विश्वास नसला तर ठीक आहे. जियान है आप. बोला काय महत्वाची अगं आम्ही ना रस्त्याने जात होतो काकू पुढे आणि ते म्हटलं का इथं ना तुम्ही कुठं चालले? तर मग आम्ही म्हटलं कचरा टाकायला. मग ते म्हटले इथं कचरा टाका आणि थोडंच वेळात म्हटले काही जण टाकले इथं दूध राखला आणि काही एवढं इकडं नाही गेलो आणि ते अचानक गायब झालं. नागोळून पाहिलं तर काही गायब. असं काही नसतं. तुम्ही तिकडे गेलेच का? नाही सांगितलं मला जायला. मग काय गेले तुम्ही? अगं मम्मीने सांगितलेलं कचरा टाकायला आणि ते काकू म्हटल्या का तिकडं चला मध्येच तर म्हणता किंवा नका तिकडे बुद्धे म्हणे. असं काही नसतं. अगं होतं आपली आई जी राहत होती ना ती होती ती कसं काय आली इथं? काय आहे तिकडे? काहीच तर नाही. एक काम करा, खूप लेट झालंय. चला झोपाच. नाही